मुंबईमध्ये येत्या गणेशोत्सवामध्ये पीओपी गणेश मूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या। मुंबई बाहेर येणाऱ्या गणेश मूर्तींना देखील शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय, असं पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज किल्ले रायगडावरती येणार आहे। अनेक शिवभक्त छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी वाहनांना येण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यात सीएनजीच्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। सीएनजीचे दर 50 पैशांनी वाढलेले आहेत। काल रात्रीपासून शहरात सीएनजीचे नवीन दर लागू झाले। पुण्यात सीएनजी आता 92 रुपये किलो झालेला आहे। बदलापूर आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास लवकरच 30 मिनिटांचा होणार आहे, कारण कासगाव मोरबे मानसरोवर या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी मिळालेली आहे आणि बदलापूरकरांना ठाणे बदलून जाण्याची गरज आता राहणार नाही।